केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे अहिल्यानगर शहरात आले असता त्यांनी शहरातील अय्यप्पा मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय। अहिल्यानगरमध्ये केरळी समाज गुण्या गोविंदानं नांदत असल्याचा आनंद वाटला। केरळमधून येथे येऊन मराठी होणं ही खूप चांगली गोष्ट आहे। राष्ट्रीय एकात्मतेसाठी केरळमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचं आयोजन करीत आहोत। सर्व देश एक राहून एका विचाराने चालला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं। अय्यप्पा मंदिरात आल्यावर मनात केरळमध्ये आल्याचा भाव निर्माण झाला, असं प्रतिपादन केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केलंय। अहिल्यानगरमध्ये केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे आले असता त्यांनी शहरातील अय्यप्पा स्वामी मंदिरात जाऊन श्री अय्यप्पा स्वामींचं मनोभावे दर्शन घेतलंय। यावेळी अय्यप्पा सेवा समितीच्या वतीनं राज्यपाल आर्लेकर यांचे केरळच्या पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं। तर भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, संपादक प्रफुल्ल केतकर, राजाभाऊ मुळे आदी उपस्थित होते। तर अय्यप्पा सेवा समिती अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, उपाध्यक्ष राजू लक्ष्मण आणि सचिव वसंत सिंग यांनी सर्वांचं स्वागत करून विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा सत्कार केला। तर यावेळी अय्यप्पा सेवा समितीच्या वतीनं जामखेड येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणाऱ्या मोठ्या स्वरूपात गरजेच्या वस्तू राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या। यावेळी बोलताना श्याम जाजू म्हणाले, अहिल्यानगरमध्ये केरळी समाज स्थायिक होत निष्ठेनं काम करीत आहे। याचं चांगलं उदाहरण म्हणजे बाबूशेठ टायरवाले। देशासाठी सत्य, सनातन धर्मासाठी, हिंदुत्वासाठी काम करावं असं आवाहन केलं। तर बाबूशेठ टायरवाले म्हणाले, केरळचे राज्यपाल हे अहिल्यानगरच्या अय्यप्पा स्वामी मंदिरात येणं हा आमच्यासाठी मोठा बहुमान आहे। सर्व केरळी समाज या ठिकाणी एकवटलाय असं सांगून सर्वांचं स्वागत केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वसंत सिंग यांनी केलं। यावेळी सहसेक्रेटरी उदय कुमार यांनी आभार मानले। खजिनदार पी सत्यान, सदस्य पी.सी. श्रीधरन, वेणुगोपाल, के शंकर, प्रेम शेट्टी, लोकेश शेट्टी, व्ही रवींद्रन, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री अनिल जोशी आदींसह केरळी समाजातील नागरिक, महिला यावेळी उपस्थित होते। नहीं लोगों के सामने मैं क्या बोलूं, आप सब हमारे हैं। बहुमानपेट्टा श्री नाना जाधव जी, अपने लोग हैं, समझ में आया। कोमनपेट्टा श्याम जाजू जी, बाबू जी, प्रफुल्ल केतकर जी, उपस्थित सभी यहाँ के लोग, सहोदरी सहोदर मारे नमस्कार। मला तुमच्याकडे मराठी बोलायला आवडेल, सगळ्यांना समजेल। खूप छान आहे। मी जास्त वेळ नाही बोलणार, पण केरळमधून येताना ज्यावेळी मला इथे यायचं हे कळलं, वसंत लोढाजीने मला सांगितलं आणि त्याच वेळी त्यांनी मला सांगितलं की इथे केरळी समाजही आहे, अय्यप्पाचं मंदिर आहे, तिथे पण आपल्याला जाऊन यायचं आहे। मग मला वाटलं की इथे यायचं आहे, तर मग अय्यप्पा मंदिर आणि त्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना भेटणं हे स्वाभाविक होणार आहे, लगेच होणार आहे। म्हणून मी विशेष करून आजचा हा दिवस थोडा लवकर येऊन तुम्हाला भेटण्याचं प्रयोजन केलं। तुम्ही एवढ्या दूरवरून इकडे आलेला आहात आणि इथे येऊन आल्यानंतर आपको किसी को नहीं लगता कि हम सभी केरल का ही हम गीत देख रहे हैं, कर रहे हैं। आप सभी हम महाराष्ट्र के मराठी मानुस बन गए हैं। मराठी माणसाकडून ज्या अपेक्षा आहेत ते सगळं तुम्ही करता। आपल्या देशाची ही विशेषता आहे, आपल्या देशातला कुठलाही माणूस कुठेही गेला तर त्या तिकडचा होऊन राहतो, तिकडचाच बनतो। महाराष्ट्रातले माणसं तिकडे जर गेली तर ते तिकडचीच केरळी आहेत। तिकडचे सातारा, सांगली, विटा या भागातले अनेक लोक तिथे आहेत। ते पण मला भेटले, स्वर्णकार आहेत, सोन्याचं काम करतात तिथे ते सगळेजण।
पण ह्या सगळ्यांना तिथे मला भेटण्याची संधी मिळाली. तसेच बंगालमध्ये आले, त्यांनाही भेटण्याची संधी मिळाली. दर महिन्याला एक साधारण आम्ही कार्यक्रम करतो राजभवनमध्ये, एक भारत श्रेष्ठ भारत. काय असतो कार्यक्रम? विविध राज्यातले जे लोक तिथे येऊन स्थायिक झालेले आहेत त्या सगळ्यांना आम्ही राजभवनमध्ये बोलावतो. समजा महाराष्ट्रातले आहेत तर सगळ्या मराठी माणसांना तिकडे बोलावतो, त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा भोजन वगैरे असं. त्या निमित्ताने तिकडे आम्हाला पहिल्यांदाच वडापाव खायला मिळतो, असं काय काय सगळं खायला मिळतं. परंतु त्या सगळ्यांची एक ओळख होते, राजभवनकडे एक नातं जोडतं. आणि म्हणून केरळच्या लोकांनी इथे येऊन स्थायिक होणं आणि इकडच्या सगळ्या लोकांकडे आपले संबंध ठेवणं हे खूप चांगली गोष्ट आहे. आज मी या इथे कार्यक्रम आहे, व्याख्यानमाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने चालते, ज्यांनी सगळा देश हा एक आहे असं मानलं आणि एका विचाराने सगळ्यांनी आपण चाललं पाहिजे असा विचार आम्हाला सगळ्यांसमोर ठेवला. त्यांच्या स्मृतीचा एक कार्यक्रम आहे, त्या निमित्ताने मी इथे आलेलो आहे. आणि इस बहाने मैं आप सबको यहाँ मिल रहा हूँ और मिलने के बाद मुझे बहुत अच्छा लगा. इसलिए मैंने कहा कि शुरू में ये बहुमान पेट्टा और सहोदरी सहोदर राजेंद्र जी आर्लेकर साहेब केरळचे राज्यपाल आहे आणि आमचे मित्र. आम्ही दोघे एकत्र जिल्हा प्रमुख होता. मी जिल्हा प्रमुख आणि नगर जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सांगली. आम्ही दोघे जिल्हा प्रमुख असताना नगरमध्ये दोन्ही खासदार शिवसेना आणि भाजपचे निवडून आले. नगर जिल्हा साखर सम्राटांचा जिल्हा आहे. इथून खासदार भाजप आणि शिवसेनेचे निवडून येणं त्या काळात 95 खूप अवघड विषय आहे. तरी निवडून आल्याने खूप प्रयत्न केला, आम्ही संघर्ष केले. पक्ष वाढवण्यासाठी आम्ही दोघे जेलमध्ये अनेक वेळ गेले. असं या जिल्ह्यात पक्ष वाढवले, दोन्ही पक्ष. आम्ही त्यावेळेला शिवसेना भाजप असं म्हणलं नाही, हिंदुत्वासाठी एकत्र काम केलं. दोनों पक्ष एक म्हणून आताही आम्ही व्याख्यानमाला के कार्यक्रम में महामहिम राजेंद्र आर्लेकर जी का आना तय हुआ था। वो केरल के राज्यपाल है तो स्वाभाविक रूप से अयप्पा टेम्पल का जब उनको रिक्वेस्ट किया तो उन्होंने पहले कहा कि भाई व्याख्यान बाद में होगा, पहले मंदिर में मैं जाऊंगा, वहाँ आशीर्वाद। पहले जो गोवा में थे 1 अक्टूबर 2015 से लेकर 17 तक गोवा लेजिस्लेचर में थे। उस समय कैबिनेट मिनिस्टर थे, फॉरेस्ट एनवायरनमेंट एंड पंचायत इसके अंडर में थे इनके साथ के। और ये पणजी के हैं, जैसे कि गोवा में इनका जन्म हुआ था। और बचपन से कि आरएसएस के संघ में थे। आरएसएस की इनका शुरुआत तब से हुआ था जब बचपन से ही इनको लगाव था। और 1989 में ये बीजेपी में ज्वाइन हुए और उसमें 1980 में गोवा में बीजेपी के एक्टिव मेंबर के थे और उसी समय उन्होंने जनरल सेक्रेटरी हुए बीजेपी के गोवा में। ऐसे इनका बहुत लंबा सा एक सफर है जो कि आज अपने केरला के गवर्नर करके आए हैं। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज़ टुडे 24, अहिल्यानगर।